आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला। देशाच्या अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प असून राज्याचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयांवर आधारित असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं। शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी यांच्यासह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सोयीसुविधांचा विकास, रोजगाराची निर्मिती, सक्षम आणि कुशल रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास अशा 5 ध्येयांवर राज्याचा अर्थसंकल्प आधारित आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं। या अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या या बजेटमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेवर घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2024ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सादर केलेलं हे इलेक्शन बजेट असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। या बजेटमध्ये महिला, शेतकरी आणि निराधारांसाठी मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत केंद्र आणि राज्याचे मिळून एकूण 12,000 रुपये मिळणार आहेत। 1.25 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा फायदा होईल। महाराष्ट्रातील सर्व महिलांना एसटी प्रवासासाठी सरसकट 50% सवलत देण्यात आली। अंगणवाडी सेविकांचं मानधन हे 10,000 रुपये करण्यात आले, तर आशा वर्करच्या मानधनात सुद्धा वाढ करून आता ते 7,200 रुपये करण्यात येणार आहे। राज्यात रस्त्यांचं जाळं अधिक घट्ट करण्यासाठी नागपूर गोवा हायवे आणि शक्तीपीठ हायवेची घोषणा करण्यात आली आहे। मुंबईसह पुणे, नागपूर या महानगरातल्या मेट्रोचं जाळं अधिक सक्षम करण्यावर सुद्धा या अर्थसंकल्पातून भर देण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात जणू घोषणांचा पाऊस पाडल्याचंच पाहायला मिळत आहे। एसटी प्रवासाच्या दरम्यान महिलांना तिकिटात 50% सरसकट सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे। अंगणवाडी सेविकांचं मानधन 8,325 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आलंय। यासोबतच संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या मानधनात 1,000 वरून 1,500 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येईल। या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली। राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। राज्यात नवीन महामंडळांची स्थापना करण्यात येणार असून यामध्ये असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवानकई मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ असं स्थापन करण्यात येणार आहे। या प्रत्येक महामंडळाला प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी सुद्धा दिला जाईल अशी घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे। लिंगायत समाजातील तरुण, सुशिक्षित, बेरोजगार व नवउद्योजकांना स्वयंउद्योगी अर्थसहाय्य देण्यासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, तसंच गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत स्थापना करण्यात येईल। राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबई आणि उपनगरातील मेट्रो ट्रेन प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। अंतर्गत वडाळा ते CSMT या मेट्रो मार्गासाठी 8,739 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। कल्याण ते तळोजा मेट्रोसाठी 5,865 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली असून नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेसाठी सरकारनं आर्थिक तरतूद केली।
तर राज्यातील 100 एसटी बस स्थानकांचं आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणी सुद्धा करण्यात येणार आहे. आज आपण सगळ्यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो सगळ्यांनी बघितला. खरं तर चुनावी जुमला जसा असतो तशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. दूरदृष्टीचा अभाव, वास्तवाचं भान नसलेला अशा प्रकारचा अर्थसंकल्प. हा जो काय अर्थसंकल्प आहे तो गरजेल तो बरसेल काय अशा पद्धतीचा आहे आणि एका वाक्यात सांगायचं तर गाजर हलवा अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन मी करेन. कारण ह्यातून बऱ्याचशा योजना या आम्ही ज्या जाहीर केल्या होत्या त्याचंच थोडंसं एक नामांतर करून त्यांनी पुढे मांडलेले आहे. शिंदे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. पंचामृत ध्येयावर आधारित या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं सर्व घटकांना खुश करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या. यात महिलांसाठी सरसकट एसटी प्रवासात 50% सूट ही मोठी घोषणा आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेत तिकीट दरात महिलांना 50% सवलत मिळेल असं फडणवीस यांनी सांगितलं. चौथं सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्यात येणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर त्यांना 5,000 रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये एकरकमी दिले जातील अशी घोषणा करण्यात आली. आशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन 3,500 रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन 4,700 रुपये आहे. या मासिक मानधनात प्रत्येकी 1,500 रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 रुपयावरनं 10,000 रुपये करण्यात येत आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,975 वरनं 7,200 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4,425 वरनं 5,500 रुपये करण्यात येते आहे. महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येते. महिला खरेदीदाराला निवासी घटकाच्या खरेदीत मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार 15 वर्षापर्यंत महिलेला पुरुष खरेदीदारास निवासी घटकाची विक्री करता येत नाही. सदर अट शिथिल करण्यात येईल. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता चौथीत 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख त्या ठिकाणी देण्यात येतील. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचा आज 17वा वर्धापन दिन. यावेळी ठाण्यामध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेतून राज ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. 65 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे, त्यामुळे आज भरती आहे, उद्या ओहोटी येणार, हे भाजपनं सुद्धा लक्षात ठेवावं असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. तर मनसेच्या वाट्याला गेलात म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना सणसणीत टोला हाणला. त्यासोबतच सत्तेपासून आपण आता दूर नाही, महापालिकेत आपण सत्तेत येणारच असा विश्वास त्यांनी मनसैनिकांना दिलाय. त्या भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला त्या ह्याला कुठे अयोध्येला मला बोलवलं. तिकडे विरोध करणारे कोण? हिंदुत्ववादीच. ज्यांनी हे सगळं केलं त्यांचं पुढे काय झालं? हे असंच असतं. म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी. या भोंग्यांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आंदोलन झालं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या महाराष्ट्रभर. बोललो ना, वाटेल जायचं नाही, मुख्यमंत्री पदावर जावं लागलं. सगळ्या गोष्टींची आंदोलनं ही आपण घेतली. मशिदींवरचे भोंगे असू देत, पाकिस्तानी कलावंतांना हाकलून देणं असू देत. पण ह्याबद्दल ते ज्यावेळेला सांगतात बाकीचे की आम्ही हिंदुत्वाला मानतो, म्हणजे काय करता?
म्हणजे काय असतं तुमचं हिंदुत्व म्हणजे काय असतं नेमकं? नुसती जपमाळ? प्रत्यक्ष कृतीमध्ये तर कधी दिसत नाही ते. या सगळ्या महानगरपालिका आपल्याला जिंकायच्या आहेत. कळत नाही ती महानगरपालिका आता कधी निवडणुका होणार आहेत. गेली 2 वर्ष 10वीला नापास झाल्यासारखंच वाटतंय. काय वाटतंय निवडणुकीचं काय वाटतंय? मार्च मार्च जवळ आले की काय वाटतं काय निवडणुकीचं? ऑक्टोबर ऑक्टोबर जवळ आलं की बहुधा मार्च. चला 10वीला नापास झालो की काय वाटायला लागलं? 2 वर्ष तेच चालू आहे आपलं. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. चतुरस्त्र अभिनेते सतीश कौशिक यांचं दिल्लीत निधन झालं. त्यांची अकाली एक्झिट बॉलिवूड आणि सिने रसिकांच्या मनाला चटका लावून गेली. अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती अशा विविध क्षेत्रात त्यांचा वावर होता. त्यांनी आपल्या दमदार अभिनयातून अनेक भूमिका अजरामरही केल्या. मेरा नाम है कैलेंडर, मैं तो चला किचन के अंदर, बाल मांगो भैया आते जरा जोर के. मिस्टर इंडिया सिनेमातील जशी मोगॅम्बोची भूमिका अभिनेता अमरीश पुरी यांनी अजरामर केली, तसंच सतीश कौशिक यांनी साकारलेला कॅलेंडर प्रेक्षकांच्या कायमचा स्मरणात राहिला. खरं तर या भूमिकेची लांबी फार नव्हती, पण सतीश कौशिक यांनी आपल्या अभिनयातून कॅलेंडर अक्षरशः जिवंत केला. इस बात का यकीन तो मुझे ज़िंदगी भर नहीं रहने वाला, बिकॉज सतीश जी ना केवल मेरे दोस्त थे, ना केवल मेरे भाई थे, मेरी एक आदत थे, और आदत ऐसी थी कि छूटने वाली नहीं थी. तो इट्स सैड, इट्स हॉरिबल. एज ए दोस्त हम रोज़ सुबह उठकर बात करते थे 8 बजे, और हमारी होड़ लगी थी कि आज किसने पहले फ़ोन किया, कौन पहले जागा. हेल्थ के बारे में बात करते थे, फिटनेस के बारे में बात करते थे. बहुत ही मजाकिया किस्म के, हर बात को मुस्कुराकर हंस के इस एटीट्यूड से लेना, आई थिंक उनकी आदत थी. सतीश कौशिक हे बॉलिवूडमधलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. 3.5 दशकातील आपल्या कारकिर्दीत त्यांनी केवळ अभिनेता म्हणून रुपेरी पडद्यावर भूमिका साकारल्यात असं नाही, तर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी नशीब आजमावलं होतं. टपकाने का है उसको साथ में लाया है क्या? नहीं बेजर भाई, मैं उसकी फोटो लेकर अरे यार साथ में लाता तो इसको यहीं सुरा डालता ना, पप्पू बेजर के आवन जावन का टाइम बच जाता. कितने का फाड़ू? क्या चेक. मल्टी टैलेंटेड इंसान था, और खुश रहना, खुश करना, हंसना हंसाना जो था वो उनकी जिंदगी का एक हिस्सा था. भरपूर जिंदगी जी उन्होंने, और जाना तो सभी को है. आज पूरे मुल्क में उनके निधन से शोक है. पूरी फिल्म इंडस्ट्री जो है गमज़दा है. सतीश कौशिक अभिनयात हिट तर दिग्दर्शनात फ्लॉप ठरले होते. अनिल कपूर आणि श्रीदेवीची प्रमुख भूमिका असलेला रूप की राणी चोरों का राजा नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. खरं तर या सिनेमामधूनच त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं होतं. कौशिक यांनी रुपेरी पडद्यावर एंट्री करण्यापूर्वी एका कापड मिलमध्ये 400 रुपये पगारावर नोकरी केली होती. पण अभिनयाच्या वेडापायी त्यांनी मुंबई गाठली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. सतीश कौशिक यांनी 35 वर्षांच्या कारकिर्दीत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तुम लोग घबराने का नहीं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 क्या है लोकमत. ना कि पहली बार पप्पू बेजर को कोई आदमी भारी पड़ेला है, सोचना पड़ेगा. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात.